ए शीला, आई बाबा निघाले बरं तिकडून. तुझी तयारी झालेली आहे ना? पाहुणे येतील बघ. एक वाजेपर्यंत पाहुणे येतील, तर तू तयारीत राहा. मी पण येतो 1 वाजेपर्यंत घरी वापस. हां हो, तुम्ही काही त्याची काळजी करू नका. माझी तशी तयारी झालेली आहे. आई बाबा आणि मग ही पण येत असेल ना आपली सीमा, तिला घेऊनच येतील ना ते आता तिच्या दाखवण्याचा कार्यक्रम म्हटल्यावर. हा हो, मग कशी बोलते तू? तिला तर आणणारच ना ते. हां, तसं मग काय करता, जेवायचा कार्यक्रम करायचा आपल्याला का नुसते चहापोळेच करायचे म्हणता? नाही नाही, आज काय नुसता बघण्याचा कार्यक्रम आहे. जेवण बिवण नसतं काही. चहा पोहे करू. तिच्या हाताने चहा पोहे करून हे करून घेऊ आपलं आपण, आणि बघू मग जेवायचा कार्यक्रम नंतर. बरं बरं, तशी चहापोळ्यांची तयारी करूनच ठेवलेली आहे मी. तुम्ही काही त्याची काळजी करू नका. मी आता काय घर बी आवरणं पण झालेलं आहे, झाडूपोछा करून घेते आणि झालं मग. अहो पण तिकडची किती लोक येणार आहे म्हणते? बसायला जागा असली पाहिजे ना तेवढी. नाहीतर बघा मग मी काय करते, 2-4 खुर्च्या आणून घेते इकडून तिकडून. आणि आपल्याकडचे किती लोक आहे, आपल्याला पण तर लागेल बसायला जागा. तेवढी जागा बघावी लागेल आपल्याला. तिकडचे बघ, मामा काका, त्यांचे मामा काका, आत्या आत्याचे मिस्टर, असे सगळे मिळून 1 2 3 4 5 6 7 8 9 जण पकडून घे त्यांच्याकडचे. आणि एक ते पोरग, म्हणजे जवळपास 10 जण त्यांचे. आणि आपल्याकडचे त्यांचे 10 म्हटल्यावर आपल्याकडचे कोण आहे? तुम्ही, मी, आई बाबा आणि आपली सीमा, एवढेच जण. आता बाई आपल्याकडचे नाही का हो 1-2 जण. कोणी यायला तयार नाही कामाधंद्याचं. आणि मी पण तसं काही जास्त कोणाला बोलवलंच नाही. तर आता काय दूरचे गाव आहे ना सगळे आपल्याकडचे. कोण येणार आहे सांग बरं मला. मी काय म्हणतो, मी जातो रामभाऊंशी बोलतो, लालाभाऊशी बोलतो. आपल्याकडे पण पाहिजे 2-4 जण. कसं पाहणी धरणीचा कार्यक्रम आहे. आज तर काही बोलाचाली होणार नाही म्हणा. आज नुसतं मुलगा मुलीला पाहिजे, मुलगी मुलाला पाहिजे. आणि काय ते त्यांचं थोडंफार बोलणं होईल. आणि नंतर मग ते बोलून घेते शिक्षण पाडण्याचं काय काय नाही, त्यांना पटतं यांना नाही, आपल्याला नाही पटत. त्याचं बघून आपण नोकरी बाकरी काय सगळं ते. असं डायरेक्ट थोडी हे. पण तसे 2-4 जण पाहिजेच मला बोलायला. का म्हणते? तर मी लालभाऊला सांगतो आणि ह्याला म्हणतो रामभाऊंना सांगतो. तू बघ तुझ्या मैत्रिणी शांताबाई वगैरे कोणी येतं का बघ मग 2-4 जणींना. म्हणजे कसं त्यांचे 10 जण, आपले पण 8-9-10 जण असतील, तर मग बोलायला चालायला बरं पडतं. आता सगळ्या गोष्टीत आपण काही बोलू नये, मध्ये मध्ये बोलायला कोणी ना कोणी लागतं. हां, हे तर तुम्ही बरोबर बोलला बाबा. आता आपले 2-4 जण म्हटल्यावर आपली पार्टी कशी कमजोर वाटेल ना सगळ्यांसमोर. असं थोडी असतं बघायचं का. आता तुम्ही जरी म्हणता तर बोलाचालीचं काम नाही बाबा काही. ठीक आहे बोलाचालीचं नाही, पण मग असतं ना काही तर काही विषय निघतो, विचारपूस निघती काही ना काही. आणि कुठच्या गावाचे येते? ते कुठे जास्त दूरचे, गंगापूरचे येते इथलचे. हो का बाई? बाई अहो मग थांबा, मग मी शांताबाईला बोलते बाबा. शांताबाईचं पण कोणीतरी आहे गंगापूरचं. बरं मग शांताबाईला बोलूनच घेते. शांताबाईला बोलवते आणि मालाला बोलवते. मग ते लाला भाऊला आणि त्यांना तुम्ही बोला. बरं शरबत वगैरे करायचं आहे का काही? मग मला ते शरबताचे ग्लास आणायला. हो करू ना, लिंबाचं शरबत करू. आल्याला शरबत द्यावं लागेल ना. चहा कुठे देते उन्हात आणायचं. येतीनच आईन ते 1-1:30 वाजता म्हटल्यावर. हो बाबा बरोबर बोलता तुम्ही. माला, ए माला, माला. ये ना घरामध्ये. बाहेरून काय ओरडती? ये घरामध्ये. ये ना शीला, काय काम काढलं? बोल की. तुझं चांगलं आहे बाई. काय निवांत सारखं मस्त बसली, झोके घेऊ लागली. काम आवरली वाटतं सगळेच इतक्या सकाळी. कशी काम आवरतावं शीला सकाळी सकाळी? बसले, बोरू लागले तर बसले निवांत. बरं माझं एक मी काय म्हणते, बस ना ग, बसून बोल की. मस्त झोक्यावर बस. हा तर मी काय म्हणत होते, पाणी आणू का शीला? पाणी पिती का? नको बाई, ते मला पाणी बिनी काही आणू नको. घरूनच आले ना मी. पाणी बिनी काही नको मला. माझं ऐक तू फक्त. बरं जाऊ दे मग, चहा टाकते ना ग मग. चहा तरी पिऊन घे. मला मी तुला काही महत्त्वाचं सांगायला आले ना. काय चहा पाणी करते मी? काय पाहुणी का तुझ्याकडे? ऐकून घे ना मी काय म्हणते 2 मिनिटं. ते गंमत केली ना शीला. कुठे एवढी चिडती तू? कशाला चिडती एवढं माझ्यावर? गंमत केली मी. बरं सांग, काय सांगती? काय महत्त्वाचं काम काढलं एवढं माझ्याकडे? सांग. शीला, तुला तर माझी नणंद माहिती ना, सीमा यांची छोटी बहीण. हो माहिती की आली होती की ती आपल्या गावामध्ये. भेटले होते तेव्हा मग मी तिला. हां तर तिचाच ना पाहायचा कार्यक्रम आहे बघ बाई आज.
तर लोक येणार आहे तिकडून, पाहुणे येणार आहे. तर मग आमच्याकडचं कसं जास्त लोक आहे ना बी कोणी जवळजवळ राहणार आहे. तर मग तू चल मग आमच्याकडे. तसे लालाभाऊला तर हे सांगणारच आहे, लालाभाऊला आणि रामभाऊंना. तर मग मी म्हटलं की तुला आणि शांताबाईला तर मी सांगून देते. चलता का मग तेवढं प्लीज? चालू ना ग मग, त्यात काय एवढं विनवण्या करण्याची बाब आहे. आता तुझी नणंद ती आमची नणंद म्हणजे बहीणच समजा. तर तुझ्या घरातल्या कार्यक्रमांना आम्ही नेणार तर कोण येणार? येऊ की, किती वाजता यायचं सांग मला. बघा बाई, आता पाहुणे 1 वाजता येणारे असं म्हणतात, तर मग तुम्ही किती वाजता येऊ शकता? 12 वाजता येऊन जा माझ्याकडे. मग थोडं आवरावरी बरोबर झाली का नाही, तर मग चहा पाण्याचं म्हणा, किंवा मग त्या पोरीशी बोला थोडंसं. काय म्हणतात, तिला भोळी बाबा, माझी नणंद सीमाला भोळी आहे. मग तिला 2-4 गोष्टी सांगा जरा समजून. चालतं ना ग मग, येऊन जाऊ. तसं स्थळ कुठलचं आहे ग मग ते? गंगापूरचे ते आपल्या संभाजीनगरमधल्या गंगापूरचे. ते आपल्या बाजूचेच झाले ना ग मग. संभाजीनगर मधले म्हणजे आपल्या बाजूचेच झाले. हो हो हो. का ग शीला, आपल्या शांताबाईचं आहे ना वाटतं कोणीतरी गंगापूरचं. मग तिला बोलवणार आहे का तू? हां, बोलवणार आहे ना मग. शांताबाईला बोलवणार, शांताबाईला आणि तुला बोलवणारच आहे मी. मग ओळखी निघाल्या तर कसं कळतं ना बा मग, काय लोक चांगले नाही चांगले थोडंफार कळून येतं मग आपल्याला. हो की नाही, काय म्हणती? हां तेच ना, मग त्यामुळेच म्हटलं तिला बोलवणार का नाही, तिला बोलवून घे मग. हां चल मग, तू ये 12 वाजता, मी जाते तिच्याकडे. आता टाईमपास नाही करत बसत बाई मी. चहा घेऊन जा, चहा घेतल्याशिवाय जाऊ नको. नाही बाई, राहू दे, तुझा चहा राहू दे आणि तुझं पाणी राहू दे. मला आता निघू दे पटकन. कसं आहे, मला तिच्याकडे जाऊन तिला पण सांगावं लागेल. बरं चल मग. ए शीला, तुझ्याकडं कप आहे का पण चांगले पाहुण्यांना द्यायला? का देऊ माझ्याकडचे? बरं झालं बाई, विषय काढला. तसे कपत आहे म्हणा माझ्याकडे, पण माझ्याकडे कसे अर्ध्या डझनच 6 कप आहे चांगले. मग दे बाई, तुझे लागतातच पाहुणे धरण्यांना. कप पण दे आणि चमचे पण दे बाई. पोहे खायला चम्मच लागतील त्यांना. मग ते कमी पडले तर पुन्हा कसं नको वाटतं, मग ते चांगलं नाही वाटत. देते का? नाही तर देऊ नको. ऐक माझं, तू घेऊन ये येताना, चालेल ना? मग आता मला शांताकडे बजायचं, मग ते कुठं हातात वावरत बसू मी जिथे तिथं. तू घेऊन ये मग येताना, वेळेवर ये बाई. पण मला माझी गडबड नको करू तू. जा ना ग. नाही नको घेऊ ना टेन्शन, येते ना मी वेळेवर, बरोबर येते. ओ रामभाऊ, हे श्याम्या कशाला यायला बा इकडे? कधी दिसत नाही वावराने, तर भटकत नाही कधी. कामाला असते आणि आज काय काम काढलं इकडं? असं नसेल, काहीतरी काम असेल आपल्याकडचं असेल मला वाटतं. इथं कोण दिसणार आहे आणि इथं काय कामाला त्याचं? राम राम म्हटलं, लालाभाऊ, रामभाऊ. राम राम. राम राम श्यामभाऊ, बोला ना. राम 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 श्यामभाऊ, आज कसं काय इकडं पाय वळे तुमचे? वावराने तर कधी येत नाही तुम्ही. काम तसं वावराने नाही काढलेलं, तुम्हाला चालवतो हुडकत गावात पाहिलं. रामभाऊच्या घरी गेलो होतो. मग शांताबाई म्हटली की ते घरी नाही म्हणून ते गेले वावरानी. म्हटलं मग चला आता लालाभाऊन रामभाऊ वावरानीच भेटतील म्हटलं, तर तुम्ही सोबतच भेटून गेले. तर मी काय म्हणत होतो, माझी बहीण आहे ना, छोटी बहीण सीमा, तर तिला बघायला आज येणारे पाहुणे. मग माझ्याकडचं कसं आता आई बाबा आणि मग आम्हीच आहे, मी एकटाच आहे आणि माझी इच्छी, जास्त कुणी नाही बाबा. तर तुम्ही चलता का? मग चलशान का? अरे हे काय विचारणं झालं का श्यामभाऊ? येणारच आम्ही. आता तुमची बहीण ती आमची बहीण, मग गावातलं काम आहे आपल्या. सोयरीक असेल तर आम्ही येऊच तिथं बोला चालायला. कधी येणार म्हणता मग पाहुणे? आणि कुठलचे पाहुणे? पाहुणे येतील बघा तसे 1 वाजता, 1-1:30 पर्यंत पाहुणे येऊन जातील. आज काही नाही, नुसतं बघण्याचा कार्यक्रम आहे. जेवण खावण काही नाही, नुसतं चहा पोहे. बरे राहील ना चहा पोहे नुसते? काय म्हणतात? हा चहा पोहे दाखवून येतो, कार्यक्रम आहे नुसता. तर मग तेवढं चहा पोह्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही पण मुलाला पाहून घेशाल, घरच्यांना पाहून घेशाल काय कसे ते. मग पुढचं ठरवता येतं बाबा. आणि गंगापूरची येते आपल्या इथल्या. काय सांगता, गंगापूरची आहे का? आणि मग तर आपली ओळख निघणच रे बाबा. आता माझ्या एका चुलत बहिणीला दिलेल्या गंगापूरला. हो ना, हो, हे त्यांच्या ओळखीचे निघतीलच बघा तुम्ही. अरे मग गावचे ओळखीचे निघाले तर चांगलं होईल बाबा. मग तर बेफिकर आपल्याला बघता येतं सोयरिकीचं. तशी माझी इच्छा जाणारच आहे हिला बोलवायला, शांताबाईला आणि मला ताईला बोलवायला. मग त्या बोलूनच घेतील म्हणा तसं. पण तुम्हाला पण सांगतो, त्यांना घेऊन या जा, मग बोलणं चालणं होईल जरा व्यवस्थित. माझ्या इच्छेला काही कळत नाही, सोयरिकीमध्ये कसं बोलावं काय बोलावं कधी अंगावर पडलंच नाही. आणि माझी बहीण भोळी, माझी आई भोळी. तुम्ही ये जा मग जरा मदतीला माझ्या. येऊ जरूर येऊ. 1 वाजता ना आम्ही येऊन जाऊ. 1 वाजेपर्यंत आम्ही येऊन जाऊ वावरात लावून.